दुनिया में रहना है तो काम कर प्यारे म्हणजेच सर्कस. गावामध्ये सर्कस आली की आबालवृद्धांसाठी पर्वणीचा क्षण. मात्र हीच सर्कस चालवण्यासाठी यातील कलाकार आणि याच्या मालकांना खऱ्या जीवनात सर्कस करावी लागते. सांगली जिल्ह्यातील तासगाव. आज हे शहर द्राक्षांसाठी ओळखलं जात असलं तरी एक काळ असा होता जेव्हा तासगाव ही भारताच्या सर्कस उद्योगाची पंढरी होती. 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला याच मातीने देशाला 70हून अधिक सर्कस कंपन्या दिल्या. मनोरंजनाचा हा धाडसी वारसा याच भूमीत रुजला आणि फुललाही. या महान परंपरेचा पाया रचला तो मेहतर सर्कस सिंह या परिवाराने. मेहतर परिवाराने जीवावर उदार होऊन तब्बल 3 पिढ्या हा चित्तथरारक वारसा अहोरात्र जपला. चला तर मग जाणून घेऊया तासगावच्या या ऐतिहासिक सर्कस प्रवासाची रोमांचक कथा. मेहतर परिवाराच्या 4थ्या पिढीकडून म्हणजे सलीम मेहतर यांच्याकडून. हा सिटी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट भाग 1. आमच्या सर्कसमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 10 हत्ती होते. 20 ते 25 जंगली जानवर म्हणजे सिंह, वाघ वगैरे होते. 20 ते 25 घोडे होते, उंट होते, अस्वल, असे वेगवेगळे प्राणी आमच्या सर्कशीत होते. कुत्रे होते. ह्या सर्व प्राण्यांच्याकडून नंबर करून घेण्यासाठी स्टाफ असायचा. आमच्या सर्कशीमध्ये 250 ते 300 लोक होती. सर्कशीचं टोटल सामान आमच्याकडे 25 ते 27 ट्रक होतं. सर्कशीचे जनावर वगैरे हे सगळे ट्रकनेच घेऊन जायचे. पण एक आमचा मौला हत्ती होता की तो ट्रकमध्ये बसायचं नाही. पुढच्या कॅम्पसाठी त्याला चालवत न्यावं लागे. आणि वाघाला नंबर शिकवणारे रिंग मास्टर, घोड्यासाठी शिकवणारे त्याचे रिंग मास्टर, हत्तीचे कामं करून घेणारे मात, असा पुरा टोटल संच होता आमच्याकडं. एक फॅमिलीज होती थोडक्यात त्यांची. 250 ते 300 माणसाचा हे टोटल सगळा ग्रुप घेऊन चालायचे. आणि प्रत्येक गावामध्ये 15 दिवस, 21 दिवस, आणि मोठी जर सिटी असेल तर महिना 1.5 महिना सर्कस तिथं राहायची. आणि प्रत्येक ठिकाणी सर्कशीचे परमिशन वगैरे आता जी आहे त्या काळी तसं नव्हतं. त्या काळी सर्कशीमध्ये तिथले जे प्रतिष्ठित नागरिक असतील, कलेक्टर असतील, मामलेदार असतील किंवा तिथले मोठमोठे नेते असतील, ते आपल्या गावाला सर्कस यावी असं त्यांचं हे असायचं ते. आणि बऱ्याच ठिकाणी सर्कस गेली की तिथल्या लोकांच्याकडून, गावच्या लोकांच्याकडून सर्कसवाल्यांचा सत्कार व्हायचा. सर्कशीमध्ये आमच्याकडे मौला हत्ती होता. मौला हत्ती म्हणजे जे सर्कसवाल्यांची ती लक्ष्मी होती. जे सर्कस म्हणजे गुलशनी आरा या नावावरून जे सर्कस ऑफ बॉम्बे असं नाव पडलेलं होतं. आणि बाकीचे हत्ती जे होते, राजमंगल होती, पार्वती होती, गणेश होती, खुर्शद होती. सर्कशीमध्ये आमच्याकडे कसं आहे, पूर्वी ट्रूप सिस्टीम होती. एक ट्रूप मध्ये 10-12 लोक असायची. 5-6 ट्रूप असायचे. आणि तिथल्या कलाकारांना सर्कसचे नंबर जे आहेत लहानपणापासूनच शिकवायला लागतात. तर ते ट्रेनिंग देण्यासाठी आमच्या सर्कशीमध्ये ट्रेनर हा असायचा. सकाळी रोज तालीम असायची. म्हणजे जो काही नंबर असेल, नवीन नंबर चालू करायचा असेल, नवीन खेळ बसवायचा असेल तर त्याचं पूर्ण ट्रेनिंग घेतलं जायचं. हत्तीसाठी माहूत त्याचं ट्रेनिंग करायचं. आता जे सर्कसचं वैशिष्ट्य असं होतं की एका पायावर हत्ती उभा राहायचा, 2 पायावरती तो सलामी द्यायचा. हे जे नंबर जे आहेत त्या माहूतच्या इशारावरती हे सगळं करायचं. वेगवेगळे नंबर असायचे. घोड्याचेही तसंच होते की त्याचे ट्रेनर जे होते ते घोड्याचे जे बघणारे रिंग मास्टर आहेत ते त्यांना ट्रेनिंग द्यायचे. उंटाचंही तेच होतं की उंटाचं ट्रेनिंग द्यायचं असं तर रिंग मास्टर द्यायचा. पण उंटाचा असा होता की सर्कस लोडिंग जे असायचं, या गावातून त्या गावात जाताना 3 दिवस लागायचे लोडिंगसाठी. जेवढ्या लवकर दुसऱ्या गावी सर्कस चालू होईल तेवढे ते पगारच्या दृष्टीने, खर्चाच्या दृष्टीने ते लवकरात लवकर करावं लागायचं. आणि तो काळ होता तो गॅलरी असायची. गॅलरी नंतर खुर्ची, आणि खुर्ची नंतर जमिनीवर बसण्याचा प्रकार होता. आणि तिकीटचे दर आहे ते 1 आणा 2 आणा
ते आहेत त्या म्हणजे रुपयासूद नसेल त्यावेळेला. मग आण्यावरती सगळं चालायचं आणि ह्या एवढा मोठा पसारा एवढ्या लोकांना प्रत्येक गावात घेऊन जाणे आणि त्या काळी मग एक 30-35-40 मुली असायच्या, त्या ट्रूपमधल्या मुली असायच्या. ह्या सगळ्यांचं संरक्षणाची जबाबदारी, त्यांची काळजी घेणे हे मालकाची जबाबदारी होती. पावसाळा आला की थोडंसं सर्कशीची कंडिशन, आर्थिक कलेक्शन पावसामुळे व्हायचे नाही. त्यावेळी वॉटरप्रूफ तंबू नव्हते. आताच्या काळात तुम्हाला सर्कशीत वॉटरप्रूफ तंबू बनायला मिळते, तो पाऊस आत नाही येणार आहे. मग जेव्हा सर्कशीचे काय वेळेला नाही चालायचे सर्कस, त्यावेळी मालक बाकी स्टाफ मिळून चुरमुरे शेंगदाणे असं सगळेजण मिळून करायचे. मालक आणि हे कामगार सगळं एकच समजलं जायचं, एकच कुटुंब असायचं. मालकचं हे वेगळेपण असं काही नसायचं आहे. ज्यावेळी आजोबाच्या नंतरची पिढी जी आली सर्कशीमध्ये, तिथून हे पत्र लिहायचे. पत्राचा काळ होता किंवा तार द्यायची. पत्र लिहून कळवायची की तुम्ही आता ज्या ठिकाणी सर्कस घेऊन गेलेला आहे तिथं थंडी फार आहे, तर हे आपले जे जनावर आहेत त्यांच्यासाठी त्यांना थंडी लागू नये त्याची व्यवस्था केली जायची. त्यांना कवर वगैरे घातले जायचे. बंदिस्त मध्ये त्यांना वाघाच्या पिंजऱ्याला बंदिस्त करावं लागायचे. म्हणजे ह्या जनावरांची अशा प्रकारे काळजी घ्यावी लागायची, कारण ह्या जनावरांवरती आपली सर्कस चाललेली आहे. म्हणजे आता जे मार्केटला बोललं जाते ते चुकीचं आहे. मालकाचं पूर्ण लक्ष त्या जनावर असायचं. आता ज्यावेळी आम्ही आता हे 76-75ला जेव्हा सर्कस बंद झाली, आता जमुनाच्या नावाने सर्कस ही चालू आहे. म्हणजे 1901 ते 25 म्हणजे आता जवळजवळ 125 वर्ष सर्कस चालू आहे. बाकीच्या भारतातल्या सर्कशी ज्या बंद झाल्या त्या बंदच झालेल्या आहेत. जी सर्कस अशी एकमेव आहे की त्याची सर्कस अजूनही जिवंत आहे. आणि त्यांनी टीव्हीच्या लोकांना बोलून मुलाखत घेतली की त्यांना ते प्रूव्ह करायचं होतं की 1901 साली चालू झालेली सर्कस हीच आहे. उलट ते आत्ताच्या मालकाचे मी त्यांचे आभार मानले की तुम्ही अजून सर्कस आमची जिवंत ठेवलेली आहे. आणि जे सर्कसचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या सर्कशीच्या मालकांनी कुठेही कामाला गेलेले नव्हते. ह्यांनी स्वतः सर्कस चालू केलेलं आहे. बऱ्याचशा सर्कशीमध्ये मालक कुठं ना कुठेतरी काम करून सर्कस चालू केलेले आहे. जे सर्कस एक अशी एकमेव आहे की स्वतः मालकांनी चालू केलेली सर्कस आहे. आणि 1961 आम्ही जेव्हा साजरी केली, तासगावला परत 8 दिवसाचं सर्कस घेऊन गेलो, तेव्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलवलेलं होतं. तो कार्यक्रम 61 साजरा केला. सर्कशीत आमच्या बघा कमीत कमी 22 ते 25 नंबर असायचे आणि 3 तासाचा तो खेळ असायचा. आणि सर्कशीचं वैशिष्ट्य असं आहे की एक नंबर संपला की दुसरा नंबर लगेच चालू व्हायला पाहिजे. मध्ये जर तुम्ही थोडासा जरी गॅप घेतला तरी पब्लिक थोडंसं कंटाळते. तर आता तो फ्लाइंगचा नंबर जो आहे, झोपाळ्याचा नंबर, पूर्वी एकच खेळ व्हायचा रात्री सुरुवातीच्या काळात. नंतर 6 आणि 9 2 खेळ व्हायला लागले. तो 6च्या खेळला फ्लाइंगचा नंबर दुसऱ्या शेवटचा नंबर असायचा. फ्लाइंग झोपाळा तो शेवटचा नंबर असायचा. फ्लाइंग खेळ सुटायचा 6चा, तोच नंबर 9च्या खेळला पहिला असायचा. आणि शक्यतो नंबरचे कलाकारी जी दाखवायची पद्धत होती ते फ्लाइंग झाला की मग सायकल नंबर असायचा. मग 1-2 वेगवेगळे प्रकार असायचे. मध्येच वाघाचा नंबर असायचा. 1-2 बाकी नंबर झाले की मग हत्तीची एंट्री असायची. परत 1-2 नंबर झाले की परत घोड्यांचा नंबर असायचा. म्हणजे हे नंबर लावायची जी पद्धत आहे ते अशा पद्धतीने ते ठेवलेलं असायचं की पब्लिकला कंटाळा येऊ नये. काही नंबर असे होते की फ्लाइंगवरती हेड बॅलेन्स करायचा. म्हणजे तंबूच्या जवळजवळ टोकावरती तो खिलाडी ॲक्टर जायचा, कलाकार, आणि त्या झोपाळ्यावरती हेड बॅलेन्स करायचा. अंतराळी हात सोडलेला असायचे फक्त डोक्यावरती, आणि ते रुमाल वगैरे असं सगळं घ्यायचा. आणि हे सर्कस ही ॲक्च्युली आहे, त्याला तुम्ही एडिटिंग वगैरे काही करू शकत नाही. जे तुम्हाला सर्कस 3 तास दाखवलेले जाते त्यामध्ये तुम्हाला काही बदल होत नाही. आणि ऑन दी स्पॉट सगळ्या घटना घडत असतात. त्यामध्ये तुम्हाला मध्ये कुठेही कुठल्याही खेळला कुठल्याही नंबरला गॅप मिळत नाहीये. तो वरनं जर समजा काय त्याचा बॅलेन्स चुकला वगैरे तर तेवढ्या हाईट जी असायची साधारण 30-40 फूट तंबूची हाईट असेल, तो पडला की खलास. ते पूर्ण पब्लिक सगळी टेन्शनमध्ये यायची. ते काय होतंय. तो नंबर संपला की ताबडतोब जोकरनं आत यायला लागायचं. जोकर आले की मग ते सगळ्या पब्लिकनं हसवायचे. आणि नंबर जे होते वेगळे, वाघाचा नंबर जो होता, आता तर वाघाचे समजा 3-4 वाघ असेल तर त्याला पिंजरा साईडने लावला जायचं नाही. ओपन ग्राउंडवरती वाघ यायचे. त्याला एक दोरी बांधलेली असायची आणि मागे त्याला सब्बल आपण म्हणतो त्यावरती ते वाघ नंबर करायचे. नंबर करताना ती दोरी त्याची काढावी लागायची.
हे नंबर करत असताना चुकून जर काय घटना घडली तर तो वाघ सरळ पब्लिकमध्ये जायचा. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि त्या मधल्या गोल राऊंडवरती आजूबाजूला सर्कसची 4-5 माणसं थांबलेली असायची, पब्लिकला डिस्टर्ब न करता. आणि जास्त जर वाघ ग्राउंडवरती आले, समजा 14-15 वाघ आले, तर साईडनं पूर्ण पिंजरा लावला जायचा. तर आमच्याकडं जमेला म्हणून जे ऍक्टर होती लेडीज, त्याचा नवरा जोकरचं काम करायचा. आणि हे जमेला वाघाचा नंबर घ्यायची, 2-4 वेगवेगळे नंबर करायची. नंतर आम्हाला त्याच्या गावाकडे जायचा योग आला. नागोर शरीफच्या जवळ 42 किलोमीटरवरती त्याचं गाव आहे. तर त्यावेळी त्याने त्याच्या अंगावरती जी वाघाचे ओरखडे जे आहेत ते दाखवले. म्हणजे सर्कशीतल्या जवळजवळ 99% तरी नंबर असे आहेत की सगळे काळजीपूर्वक आहे आणि प्रत्येकाची जीवावर बेतणारे नंबर आहेत. हत्ती वाघ किंवा हे जे माणसाळलेले जरी केलेलं असेल, शेवटी ते जनावरच आहे. ह्या सर्व गोष्टीची काळजी घेतली जायची. जे त्या सर्कस मॅनेजमेंटला ते सगळं लक्ष द्यावं लागायचं. बाकीचे रिंग बाय असायचे 25-30, हे सगळं ग्राउंडवरती कोण काय करते ह्यावर बारीक त्यांचं लक्ष असायचं. का तर त्यामुळं काम करणाऱ्या लोकांना किंवा ह्या सर्कसची जे जनावर जे काम करायचे त्यांचं मन विचलित होऊ नये. आणि ह्या बाकीच्या ऍक्टर लोकांचं तर आहे, जनावरांनी एवढ्या नंबर शिकवणे, त्यांच्याकडे नंबर करून घेणे, प्रत्येक कॅम्प संपला की पुढच्या गावाला त्यांना काळजीपूर्वक घेऊन जाणे. आणि ही सगळी जबाबदारी ही मालकांची आहे. जरी ते रिंग मास्टर किंवा बाकीचा त्यांच्यावर ट्रेनर असले तरी मालकाला प्रत्येक ठिकाणी बारकाईने लक्ष द्यावं लागायचं. भेटूया लवकरच भाग 2 मध्ये.